हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. 23 जून 2019 रोजी जो महाराष्ट्र सेट एक्झाम कंडक्ट झाला होता, त्या एक्झामिनेशनमध्ये जो क्वेश्चन पेपर त्यांनी प्रोव्हाइड केला होता, त्या क्वेश्चन पेपरचं संपूर्ण विश्लेषण आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे जे विद्यार्थी इन फ्युचर MS सेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचं लेसन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये आपण सोल्युशन पाहणार आहोत, जेणेकरून इन फ्युचर एक्झामिनेशनमध्ये कशा पद्धतीचा क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहे हे कळावं. त्याचबरोबर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात हे देखील तुम्हाला कळावं. त्या अनुषंगाने आजचं लेसन आहे. फ्रेंड, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवणं अतिशय महत्त्वाचं असतं कुठलाही एक्झाम असो. मग आज आपण 2019चा क्वेश्चन पेपर पूर्णपणे सोडवणार आहोत. सो फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. ठीक आहे. तर काहीच MS सेट एक्झामबद्दल तुम्हाला अद्यापही इन्फॉर्मेशन नसेल, म्हणजे MS सेट एक्झाम काय असतो, हा एक्झाम कोणासाठी कंडक्ट केला जातो, या एक्झामचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊ शकता यूट्यूबच्या. त्यामध्ये सर्व व्हिडिओ मी अपडेट केलेले आहेत. जसं की अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी अपडेट केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामबद्दल पूर्णपणे माहिती दिलेली आहे. सॅलरी किती भेटते, पासिंग क्रायटेरिया काय असतो, रिझर्वेशनचा क्रायटेरिया काय, नोट्स कुठे भेटतात, सर्व इन्फॉर्मेशन अशा प्रकारच्या एका लेसनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सेट आणि UGC नेट हे दोन्ही एक्झाम जे आहेत, या दोन्ही एक्झाममध्ये काय फरक असतो हे फरक पाहणारे जवळपास 14 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहेत. टोटल 14 महत्त्वाचे डिफरन्स आहेत दोन्ही एक्झाममध्ये. हे डिफरन्स देखील तुम्हाला मी एका व्हिडिओमार्फत सांगितलेले आहेत. त्यानंतर पेपर 2 जो आहे महाराष्ट्र सेट एक्झाममधील, त्या पेपर 2चा कमी दिवसांमध्ये तुम्ही योग्य पद्धतीने कशा प्रकारे अभ्यास करू शकता त्या संदर्भात देखील व्हिडिओ मी अपडेट केलेला आहे. त्यानंतर MS सेट एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी जो नवीन GR UGCने पब्लिश केलता, त्या GRची सत्य परिस्थिती काय आहे या संदर्भात देखील मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर MS सेट एक्झाम जो आहे, त्या MS सेट एक्झामचा क्वेश्चन पेपर हा इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतो. पण त्यांचा नियम काय सांगतो या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेला आहे. कारण ते फायनली फक्त इंग्लिशला कन्सिडर करतात, मराठीला कन्सिडर करत नाही, हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पेपर फर्स्टचा जो काही सिलेबस आहे, त्या सिलेबसमधील कुठले पॉईंट एक्झामला 100% विचारले जातात त्या संदर्भात देखील एक व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे 10 युनिटचा सिलेबस आपण ॲनालाइज केला आहे आणि त्यामधले महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेत, हायलाईट करून दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2025मध्ये जो MS सेट एक्झाम होणार आहे, त्याचा नवीन प्रॉस्पेक्ट जे आहे, त्या प्रॉस्पेक्टमध्ये कुठले नियम आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत एक्सप्लेन केलेले आहेत. सिंपल, म्हणजे थोडक्यात MS सेट एक्झामबद्दल तुम्हाला थोडी माहिती नसेल तरी सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर कुठलाही डाऊट MS सेट एक्झामबद्दल तुमचा शिल्लक राहणार नाही. ठीक आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जा, व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर पाहायला भेटतील. पास आणि क्वालिफाय होण्याचा क्रायटेरिया काय असतो, यामध्ये फरक काय असतो, असे सर्व जे कन्सेप्च्युअल पॉईंट आहेत ते या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहेत. सो फ्रेंड, आज आपण 23 जून 2019चा क्वेश्चन पेपर पूर्णपणे पाहणार आहोत. तर या ठिकाणी हे पहा, जो ऑफिशियल क्वेश्चन पेपर त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे 23 जूनचा, तो आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. सर्व क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन डिटेलमध्ये सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत. एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. टोटल 100 मार्काचा हा क्वेश्चन पेपर आहे. एका क्वेश्चन पेपरसाठी 1 तास प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजे 50 क्वेश्चन तुम्हाला एका तासात म्हणजेच 60 मिनिटात सोडवायचे असतात. ठीक आहे. ऑन अन ॲव्हरेज आपण जर विचार केला तर एका मिनिटाला 1 क्वेश्चन सोडवायचा, असं तुम्ही टार्गेट पकडू शकता. सिंपल. तर या ठिकाणी डायरेक्टली आपण जे क्वेश्चन दिलेले ते क्वेश्चन 1 बाय 1 सोडवायला सुरू करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतोय पहा, मी इंग्लिशमधनं वाचणार आहे, तुम्ही वाटलंच तर मराठीतनं पण वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. दोन्ही लँग्वेज अवेलेबल असतात, पण ते
प्रायमरी इंग्लिशला कन्सिडर करतात, मराठीला सेकंडरी म्हणून ते कन्सिडर करतात आन्सर की डिस्प्ले करताना. म्हणून तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटेल त्या लँग्वेजमधून तुम्ही क्वेश्चन पेपर पाहू शकता, पण एक प्रयत्न करा की इंग्लिशमधूनच क्वेश्चन पाहण्याचा. या ठिकाणी काय म्हणते ते पहा. द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग इज. टीचिंगची रिफ्लेक्टिव्ह लेवल काय सांगते हे तुम्हाला विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे टीचर सेंटर अँड सब्जेक्ट सेंटर बट नॉट लर्नर सेंटर. आता या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग याचं बेसिक मिनिंग काय आहे हे माहीत असेल तर आन्सर देता येईल. आता लक्षात घ्या, टीचिंगच्या बेसिकली 4 महत्त्वाचे लेवल असतात. ठीक आहे, एक फर्स्ट असते मेमरी लेवल, सेकंड असते अंडरस्टँडिंग लेवल, थर्ड असते रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि फोर्थ नंबरची ऑटोनॉमस लेवल असते. यातल्या रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगवर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, मेमरी लेवलमध्ये आपण गोष्टी फक्त पाठ करतो. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये ज्या गोष्टी आपण पाठ केलेल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण प्रॉब्लेमला शोधतो आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील शोधतो. म्हणजे अंडरस्टँडिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिलेला असतो, तो प्रॉब्लेम आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय असतं, प्रॉब्लेम पण आपणच शोधतो, सोल्युशन पण आपणच शोधतो. ते रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंट असता, टीचरवर डिपेंड नसता, कारण प्रॉब्लेम पण तुम्हाला शोधता येतोय आणि त्यात सोल्युशन पण तुम्हीच प्रोव्हाइड करणार आहात. जसं की भटजी असतात पहा. ठीक आहे, ते सांगतात की तुमच्या लग्नामध्ये काही ना काही विघ्न येणार आहे. कोण सांगतं, प्रॉब्लेम तेच सांगतात की विघ्न येणार आहे, त्याचं सोल्युशन देखील तेच प्रोव्हाइड करतात, बरोबर ना. किंवा आपण असे बरेच म्हणू शकतो की तांत्रिक मांत्रिक असतात, ते म्हणतात तुमच्या घराची शांती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम त्यांनीच सांगितला, सोल्युशन पण तेच सांगतात की शांतीसाठी काय करायचं. म्हणजे थोडक्यात ती असते रिफ्लेक्टिव्ह लेवल. त्या ठिकाणी ते लर्नर आहेत, ते इतक्या मोठ्या लेवलला गेलेले असतात की त्यांना प्रॉब्लेम पण शोधता येतो आणि त्याचं आन्सर पण शोधता येतं. सिंपल. मग ही आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. आता यामध्ये काय म्हणले पहा, टीचर सेंटर. टीचर सेंटर ही मेमरी असते, रिफ्लेक्टिव्ह नसते. टीचरवर डिपेंड नसतात रिफ्लेक्टिव्हवाले, सोडून द्या. सेकंड, नॉट टीचर सेंटर बट सब्जेक्ट सेंटर अँड लर्नर सेंटर. सब्जेक्ट सेंटर पण नसते रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, सोडून द्या. नेक्स्ट, टीचर सेंटर. पुन्हा तेच आलं, टीचर सेंटर नसतेच हो. आपण इथं सेम वाक्य म्हणलं ना, टीचर सेंट्रिक नसतेच. ऑप्शन डी, नायदर टीचर सेंटर नॉर सब्जेक्ट सेंटर बट लर्नर सेंटर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जी रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग असते ती टीचरवर पण डिपेंड नसते, सब्जेक्टवर पण डिपेंड नसते, ती डायरेक्टली लर्नरवर डिपेंड असते, कारण लर्नर त्या ठिकाणी फुल्ली डेव्हलप झालेला असतो. सिंपल. जे अडल्ट लर्नर असतात पहा, ते नॉर्मली रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये येतात. सिंपल. लक्षात घ्या, सोपं कन्सेप्ट आहे, जास्त काय अवघड नाही. रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणलं तर ऑटोनॉमसच्या आधीची. या ठिकाणी आपण डायरेक्टली पर्टिक्युलर गोष्टीचं सोल्युशन प्रोव्हाइड करतो. क्वेश्चन नंबर सेकंड, द अडल्ट लर्नर इज. अडल्ट लर्नर कोण असतो, जो 18+ असतो त्याला आपण अडल्ट लर्नर असं म्हणतो. तो सेल्फ मोटिवेटेड असतो. आत्ता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय पहा, बरोबर ना. आत्ता मी जे तुम्हाला शिकवतोय तुम्ही तो व्हिडिओ पाहताय. तुम्हाला कोणी फोर्स केलाय का हा व्हिडिओ पाहायचाच? कोणीच फोर्स केलेला नाहीये. यूट्यूबवर मनोरंजन करणारे खूप सारे व्हिडिओ आहेत, पण ते सोडून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय का? सेल्फ मोटिवेटेड आहे तुम्ही. तुम्हाला एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे, रिलॅक्समध्ये जॉब करायचा आहे. सेल्फ मोटिवेटेड कोणी? अडल्ट लर्नर. नॉर्मल तुमचं एज हे 18+ आहे. तुम्ही अडल्ट लर्नर कोणते असतात? सेल्फ मोटिवेटेड असतात, ज्यांना कुठल्याही गोष्टीचा फोर्स करण्याची गरज नसते. हे स्वतःच्या गोष्टी करतात. जसं की हे लेसन तुम्ही स्वतःहून पाहताय, तुम्हाला कोणी फोर्स केलेला नाही आहे. एंटरटेनमेंटचं पिक्चर वगैरे फिल्म सगळं सोडून तुम्ही हे लेसन पाहताय, कारण का तुम्ही स्वतः मोटिवेटेड झालेला आहात, स्वयंप्रेरित आहात तुम्ही. तुम्हाला काहीतरी करण्याची जिद्द आहे. सिंपल. म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट येईल. सिंपल क्वेश्चन आहे, क्वेश्चन अवघड नसतात. क्वेश्चन प्रॉपर सोडवणं अतिशय महत्त्वाचं असतं. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय ते पहा. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे मॉकबद्दल क्वेश्चन आहे. मॉकबद्दल कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते ओळखायचं आहे. लक्षात घ्या, मॉकचा फुल फॉर्म पण एक्झामला विचारलेला आहे आणि या ठिकाणी फुल फॉर्मच दिलेला आहे. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे मॉक. शब्द काय? ऑनलाईन. ओपन ऑनलाईन. ओपनली ऑनलाईन आहे म्हणजेच काय? फ्लेक्झिबल आहे. जंगलामधून पण पाहू शकता, हॉस्पिटलमधून पण पाहू शकता. ठीक आहे. तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सबद्दल कुठलं फीचर करेक्ट आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, फ्लेक्झिबल अँड ओपन फ्रॉम सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. हेच करेक्ट आहे. म्हणजेच काय, मॉक जे कोर्स असतात ते फ्लेक्झिबल असतात. आत्ता सांगितलं ना, जंगलामधून पण पाहू शकता, ऑनलाईन आहे ना, कारण
आता ही जी मी लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करतोय हे लेक्चर तुम्ही कुठे नाही पाहू शकता, ज्या ठिकाणी रेंज अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चर पाहू शकता. काही क्रायटेरिया आहे का पर्टिक्युलर ठिकाणी बसूनच पाहिजे आहे? नाही आहे. म्हणजे फ्लेक्झिबल आहे, ओपन, ठीक आहे, ओपन आहे आणि सेल्फ डायरेक्टेड आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहू शकता. क्रायटेरिया नाही आहे की ह्याच टायमाला पाहिजे आहे. सेल्फ डायरेक्टेड आहे, ऑनलाईन लर्निंग आहे ना, आणि मास पार्टिसिपेशन आहे. म्हणजे आत्ता हे लेसन पाहणारे जवळपास 20, 25, 30,000 पण विद्यार्थी असू शकतात. त्याला मास पार्टिसिपेशन म्हणतो आपण. पर्टिक्युलर एका विद्यार्थ्यासाठी लेसन आहे का? नाही. अनेक विद्यार्थ्यांनी पाहावं, ॲट अ वन टाइम पाहता येईल असं लेसन आहे. म्हणजेच मॉकचा फुल फॉर्म पण तोच आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. हा कोर्स कसा असतो? सेल्फ डायरेक्टेड असतो आणि ऑनलाईन पद्धतीचा असतो. तुम्हाला वाटेल त्यावेळेस कितीही जण ते कोर्स करू शकतात. म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट आहे. बाकीचे ऑप्शन का रॉंग आहे हे पण पाहूया. इथं टीचर डायरेक्टर म्हणलंय, टीचर म्हणतील तसं तुम्ही लेक्चर पाहणार आहे का? ऑनलाईन आहे, वाटत नसं पाहू शकता, चुकीचं आहे. नंतर इथं ऑफलाईन शब्द वापरला आहे, ऑफलाईन नसतं, इथं शब्दातच पहा, ऑनलाईन म्हणलंय ना, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन शब्द वापरला आहे. मग ऑनलाईनच पाहिजे, ऑफलाईनचा काही संबंध आहे. म्हणून ऑप्शन सी मध्ये ऑफलाईन शब्द दिल्यामुळे हे आपलं येणार नाही आणि इथे पण ऑफलाईन शब्द दिल्यामुळे हे पण आन्सर येणार नाही. अल्टिमेट आन्सर नंबर ए हे करेक्ट आहे, ऑप्शन ए हा करेक्ट आहे. आय होप क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचे हे देखील कळत असेल. 4 क्वेश्चन सोडवत आलो आपण, एकही क्वेश्चन अवघड नाही आहे. प्रॉपर वेने योग्य डायरेक्शनने पाहिलं तर, बरोबर ना, अवघड काही नाही, सोपे सर्व, फक्त पॉझिटिव्ह माइंडने तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. 4 नंबरचा क्वेश्चन, मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड. म्हणजे जी मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे त्यामध्ये कुठली गोष्ट ॲड होते ते विचारलंय. स्मार्ट बोर्ड, शब्दाप्रमाणे स्मार्ट. पहिले लोक म्हणायचे का स्मार्ट वगैरे, काय नव्हते म्हणत, बरं ना, हुशार आहे असं म्हणायचे. स्मार्ट मॉडर्न शब्द आहे, बरं ना. स्मार्ट बोर्ड ते मॉडर्नमध्ये येतात, हे करेक्ट आहे. याला होल्ड करू. बाकीचे ऑप्शन काय म्हणतात ते पण पाहू. ग्रीन बोर्ड, जरी ग्रीन कलर असेल म्हणजे ब्लॅकच्या ऐवजी ग्रीन आला, खडूच वापरायचं आहे त्या ठिकाणी, म्हणून सोडून द्या, मॉडर्न नाही आहे. चार्ट, पहिल्यापासून चार्ट वगैरे वापरून शिकवलं जात आहे, मॉडर्न नाही आहे. मॅप्स, पहिल्यापासून मॅप वगैरे वापरतात, नकाशे वापरतात, तक्ते वापरतात, पहिल्यापासून वापरतात, मॉडर्न नाही आहे, सोडून द्या. स्मार्ट बोर्ड, शब्दाप्रमाणे स्मार्ट, ठीक आहे. टच स्क्रीनवाले जे असतात ना त्याला आपण स्मार्ट बोर्ड असं म्हणतो, हे मॉडर्नमध्ये येतात, म्हणून ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट आहे. सिम्पल क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट. इंटरनल असेसमेंटसाठी कुठली गोष्ट ॲप्लिकेबल नाही आहे ते विचारलं आहे, ठीक आहे. अंतर्गत मूल्यमापनसाठी खालीलपैकी कुठली गोष्ट महत्त्वाची नाही आहे ते विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड इव्हॅल्युएशन, ठीक आहे. टीचिंग आणि इव्हॅल्युएशन याचं इंटिग्रेशन करणं महत्त्वाचं आहे का नाही? इंटरनलसाठी महत्त्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी तुम्ही इव्हॅल्युएशन करता त्यानुसार टीचिंग मेथड चेंज करता. सिम्पल ना, म्हणजे महत्त्वाचं आहे. ऑप्शन बी, टेस्टिंग ऑफ स्किल अँड ॲबिलिटी. ॲबिलिटी पाहणं, विद्यार्थ्यांची स्किल किती आहेत ते पाहणं, इंटरनल असेसमेंटचा पार्ट आहे का नाही? ॲप्लिकेबल आहे, त्याला करेक्ट आहे, काही चुकीचं नाही. नंतर ऑप्शन नंबर सी, पिरियडिक अँड कंटिन्युअस असेसमेंट आपण म्हणू शकतो, याला केलं पाहिजे का नाही? केलंच पाहिजे, काही चुकीचं नाही, करेक्ट आहे. ऑप्शन डी, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट, म्हणजे फक्त अचिव्हमेंट टेस्ट यूज करायची, बाकी काहीच नाही यूज करायचं. ओनली शब्द वापरला आहे, निगेटिव्ह शब्द आहे, लक्षात ठेवा. ओनली, ऑलवेज, कॉन्फिडन्स असावा, ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे, बरोबर ना. इथं ओनली शब्द वापरला म्हणजे काय? फक्त अचिव्हमेंट टेस्टच यूज करायची, हा ओव्हर कॉन्फिडन्सचा पॉईंट आहे, म्हणून हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही अचिव्हमेंट टेस्ट यूज करा, फक्त अचिव्हमेंट टेस्ट यूज करा, हे चुकीचं आहे. ओनली हा शब्द आला, केवळ हा शब्द आला, त्यामुळे नॉट आलं, आपल्याला आन्सर भेटलं. ऑप्शन नंबर काय? डी. अचिव्हमेंट टेस्ट पण यूज केल्या जातात, पण इंटरनल असेसमेंट केल्या जात नाही पहिली गोष्ट, आणि फक्त त्याच यूज केल्या जातात असं पण नाहीये. लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर सोडवताना ओनली, ठीक आहे, काय ओनली नंतर ऑलवेज असे शब्द दिसले ना तर त्या ठिकाणी थोडं डाऊटफुल पाहिजे, ते डाऊटफुल क्वेश्चन असतात, ठीक आहे. तर इथं ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे, फक्त अचिव्हमेंट टेस्ट आपण यूज करत नाही. नेक्स्ट, डायलॉग मेथड डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय. डायलॉग मेथड डिस्कवरिंग द ट्रूथ हे जे सेंटेन्स आहे हे कोणी दिलंय ते विचारलंय. तर स्टॅटिक पोर्शन आहे, पार्ट करण्याचा पोर्शन आहे, सॉक्रेट्स यांनी दिलंय, ठीक आहे. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7, इफ वन व्हेरिएबल इज मेजर ऑन नॉमिनल स्केल अँड अदर व्हेरिएबल मेजर ऑन इंटरवल स्केल, ॲप्रोप्रिएट रिसर्च मेथड विल बी. म्हणजे एक जे व्हेरिएबल आहे ज्याला चल असं म्हणतो ते वेगळ्या कुठल्या तरी टेक्निकने मेजर केलं जात आहे. दुसरं जे व्हेरिएबल आहे त्यासाठी पण वेगळी काहीतरी टेक्निक वापरली जाते, दोघांसाठी एकच टेक्निक वापरली जात नाहीये.
त्यावेळेस आपण त्याला कुठला रिसर्चची पद्धत यूज करणार, तिथं एक्सपेरिमेंटल रिसर्च टेक्निक किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड आपण यूज करणार. कारण तुम्हाला याचं फीचर माहिती आहे, आपल्या कोर्समध्ये आपण प्रॉपरली पाहिलेलं आहे. या सर्वांना कोर्समध्ये केस स्टडी असेल, एक्सपेरिमेंट असेल, क्रॉस सेक्शनल असेल किंवा कोरिलेशन मेथड असेल, सर्वांची इन्फॉर्मेशन प्रॉपरली समजून घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण जास्त काही डीपमध्ये पाहत नाही आहे. ठीक आहे, रिपीट करेल, आपण पेपर फर्स्टचा कोर्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पूर्णपणे पेपर फर्स्टचे 10 युनिट डिटेलमध्ये तुम्हाला ॲनालाइज करून दिले जातात. प्लस त्या संदर्भात MCQची प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते डेमो क्वेश्चन पेपर मार्फत, आणि मॉक टेस्ट क्विज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे, त्याच कोर्सचा एक पार्ट म्हणून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. सिंपल. मग आता या कोर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की केस स्टडी मेथड काय असते, क्रॉस सेक्शनल मेथड काय असते, कोरिलेशन काय असते, त्यातलं एक्सपेरिमेंट पण पाहिलेलं आपण. त्यामध्ये आपण पाहिलं एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये इंडिपेंडंट आणि डिपेंडंट असे 2 व्हेरिएबल असतात. बरोबर ना. एक्सपेरिमेंटलमध्ये काय असतात, इंडिपेंडंट, डिपेंडंट असे 2 व्हेरिएबल. मग या ठिकाणी 2 व्हेरिएबल जिथं यूज केले जातात वेगवेगळ्या टेक्निक मार्फत, त्या ठिकाणी असते एक्सपेरिमेंटल मेथड. सोपा क्वेश्चनही जास्त काय अवघड नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस. ठीक आहे, गुड हायपोथेसिसचं वैशिष्ट्य कुठलं नाही आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. सिंपल आहे. फर्स्ट आहे टेस्टेबिलिटी, म्हणजे हायपोथेसिस टेस्ट झालं पाहिजे ना. करेक्ट आहे, वैशिष्ट्य आहे, तुम्हाला नॉट अलो विचारलं आहे, हे आहे. ठीक आहे, सोडून द्या. ऑब्जेक्टिव्हिटी, यस, हे पण वैशिष्ट्य आहे. जर या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटी हा शब्द असताना तर ते वैशिष्ट्य नाही बरं का. सब्जेक्टिव्हिटी, ऑब्जेक्टिव्हिटी हे वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. नंतर कॉम्प्लेक्सिटी, गुंतागुंती. अरे हायपोथेसिस म्हणजे काय, गृहीतक. बरोबर ना. हायपोथेसिसला आपण गृहीतक असं म्हणतो, आणि त्या गृहीतकमध्ये म्हणजे अझम्पशनमध्येच जर तुमची क्लॅरिटी नसेल, गुंतागुंती असेल, तर तुम्ही रिसर्च काय करणार, करू शकत नाही ना. म्हणून हे वैशिष्ट्य नाही आहे त्याचं. नॉट ऑल आपल्याला भेटलं, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, इफ मीन अँड मीडियन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आर 20 and 22 रिस्पेक्टिव्हली, देन मोड ऑफ द डिस्ट्रीब्युशन विल बी. या ठिकाणी तुम्हाला मोडचा फॉर्म्युला काय हे जर माहीत असेल, इझिली आन्सर काढू शकता. माहीत नसेल तर आत्ता माहीत होईल, लिहून ठेवा. तरी पहा, मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. रिपीट करतो, मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन तुम्हाला काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय, मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. फॉर्म्युला माहीत झाला, व्हॅल्यू पुट करायच्या. पहिला 3 ॲज इट इज घ्यायचा, 3. ठीक आहे, 3 किती इथं मीडियन. मीडियनबद्दलची व्हॅल्यू दिलेली पहा, 20 आणि 22 रिस्पेक्टिव्हली. बरोबर ना. मग कशाची, मीन आणि मीडियन. मीन किती 20 आणि मीडियन किती 22 अशी व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे मीडियनची व्हॅल्यू 22 आहे. इथं म्हणले ना मीन आणि मीडियन 20 आणि 22, म्हणजे मीडियनची किती आली आहे 22 आली आहे. मायनस 2 इंटू मीनची व्हॅल्यू किती आहे 20. ठीक आहे, मग आता 3 गुणिले 22 किती आले 66. 20 गुणिले 2 किती आले 40. मग 66 मायनस 40 किती आले 26. 26 आहे का कुठे आहे, ऑप्शन नंबर सी करेक्ट. आय होप कळायला असेल. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केलं, आन्सर येऊन गेलं. अवघड असं काहीच नाही आहे, सिम्पल आहे ना. 26 राईट आन्सर. नेक्स्ट, युजिंग समवन इल्स रिसर्च विथाउट एक्नॉलेजमेंट इज कॉल. म्हणजे एखाद्याचा डाटा त्याची परमिशन न घेता, त्याला श्रेय न देता जर यूज केला तर आपण त्याला काय म्हणतो, प्लॅगॅरिझम म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट येईल. त्यानंतर नेक्स्ट, आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 ते 15 हे पॅसेजवरचे क्वेश्चन आहेत. यांचं एक्सप्लेनेशन मी काही देत नाही, तुम्ही प्रॅक्टिसच्या बेसवर या क्वेश्चनला सोडू शकता. पॅसेज असतो, पॅसेजच्या बेसवर क्वेश्चन असतात. कुठला क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर या पॅसेजमध्ये कुठं आहे हे तुम्हाला शोधावं लागतं. हे तुमच्या रीडिंग स्किलवर डिपेंड असतं. जेवढं तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल तुमची चांगली असेल तेवढं तुम्हाला आन्सर इझिली भेटून जातं. ठीक आहे, पॅसेज कशा पद्धतीने सोडवायचा याच्या ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. कारण हा सोडवण्यासाठी देखील ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स मी शेअर करेल, त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन सुटून जातील. तर टोटल जे 5 क्वेश्चन आहेत म्हणजे 11 ते 15 हे पॅसेजवर डिपेंड असल्यामुळे यांचं काही सोल्युशन आपण पाहणार नाही. डायरेक्टली आपण 15च्या पुढचे क्वेश्चन आहेत ते पाहूया. ठीक आहे, कारण 15पर्यंत क्वेश्चन हे पॅसेजवर आधारित आहेत. आता क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतोय ते पहा. अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल कम्युनिकेशन मीन्स, म्हणजे डॉक्टर देवल यांच्या अनुसार कम्युनिकेशनचा अर्थ काय आहे ते विचारलाय.
तर यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर डेवल यांच्या म्हणण्यानुसार कम्युनिकेशनचा अर्थ काय? शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स असा आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, पुस्तकांनी पहा, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स हे त्याचं मिनिंग येऊन जातं. पण आन्सर कीमध्ये 2019च्या त्याने ऑप्शन सी हा करेक्ट दिलेला आहे. आता कदाचित या क्वेश्चनला चॅलेंज वगैरे झालेलं नसेल म्हणून त्याचं ऑप्शन सीच हे करेक्ट त्यांनी फायनली पण प्रोव्हाइड केलेलं आहे. पण ॲक्च्युली याचा आन्सर बी हे करेक्ट आहे, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स. रिपीट करतो, 16 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे आन्सर कीमध्ये दिलेलं आहे, पण हे आन्सर चुकीचं आहे. ऑप्शन बी आहे ना, हे आन्सर याचं करेक्ट आहे. तुम्ही याची डेफिनेशन पहा, या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता. डॉक्टर देवल यांनी काय म्हणलंय, कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांना आयडियांची देवाणघेवाण करणं. ठीक आहे, तुमच्या आयडिया असतील, कल्पना असतील, त्या एकमेकांना शेअर करणं. सॉरी, आयडिया नाही, एक्सपिरियन्स आहे तुमचा, तो एक्सपिरियन्स एकमेकांना शेअर करणं, अनुभव एकमेकांना शेअर करणं म्हणजे कम्युनिकेशन, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी काय दिलंय, आन्सर कीमध्ये सी दिलंय. म्हणून आन्सर कीला थोडं इग्नोर करा या ठिकाणी. ऑप्शन बी हे करेक्ट आहे इन फ्युचर जर क्वेश्चन आला तर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. या ठिकाणी काय म्हणले पहा, टू सिलेक्ट मीडिया टू टीच लेसन क्लास, टीचर शुड कन्सिडर ऑब्जेक्टिव्ह ऑफ लेसन, एज ग्रुप ऑफ स्टुडंट, नॉलेज अबाउट मीडिया टू बी यूज अँड. म्हणजे थोडक्यात वर्गात ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस वर्गात शिकवताना शिक्षकांनी पाठ जो शिकवायचा आहे तो पाठ का शिकवायचा याचे उद्दिष्ट लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी कुठले आहेत, कुठल्या वयोगटाचे आहेत हे लक्षात घेऊन शिकवलं पाहिजे. आणि शिकवण्यासाठी कुठलं माध्यम वापरायचं हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्लस आणखी अशी कुठली गोष्ट आहे जी टीचरने लक्षात घेतली पाहिजे शिकवताना. टीचिंग मेथड घेतली लक्षात, ठीक आहे, कसं शिकवायचं, कुठल्या पद्धतीने शिकवायचं हे त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. मीडिया हे येऊन गेलेलं आहे. नंतर टीचिंग एड्स, ठीक आहे, हे तर लक्षात घेतलंच पाहिजे, हे पण येऊन गेलं आहे. मास मीडिया याचं काही जास्त महत्त्वाचं नाही आहे, मास मीडिया कन्सिडर करतातच. पण सगळ्यात जास्त जे महत्त्वाचं आहे ना ते ऑप्शन डी, इव्हॅल्युएशन सिस्टीम. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना उद्दिष्ट ठेवून शिकवणार आहोत, विद्यार्थ्यांचं वयोगट लक्षात घेऊन शिकवणार आहोत, विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं हे पण पाहून शिकवणार आहोत. पण विद्यार्थ्यांनी जे शिकलंय ते विद्यार्थ्यांना कळालं का नाही हे तर टीचरला कळायला पाहिजे ना. आणि कळण्यासाठी इव्हॅल्युएशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एखादं काम करताय पण ते काम कसं झालं हे तर तुम्हाला कळायला पाहिजे ना. जर ते कळत नसेल तर सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे का? भेटणार नाही. म्हणून टीचर जे पण शिकवत आहेत ते शिकवत असताना टीचरनी इव्हॅल्युएशन सिस्टीम पण कन्सिडर केली पाहिजे. त्या म्हणजे विद्यार्थ्यांचं कळतं की विद्यार्थ्याला कळालं का नाही, ठीक आहे, विद्यार्थ्याला आपण जे शिकवलं ते विद्यार्थ्याला कितपत कळालं हे टीचरला कळायला पाहिजे. त्यासाठी मूल्यमापन व्यवस्था ही टीचरनी कन्सिडर केली पाहिजे. सिंपल म्हणजे बेसिक क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल ऑफ डॅश कम्युनिकेशन. ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय? हा हायवे, इथे एक सिग्नल आहे, हा रेड झाला तर काय होणार आहे, इथं रेड झाल्यानंतर या मागच्या सर्व गाड्या स्टॉप होणार आहे. म्हणजे 100 गाड्या असो किंवा 200 असो, सर्व ॲट वन टाईम काय होणार, स्टॉप होणार. बरोबर ना. आता या गाड्या स्टॉप होताना कोणी ओरडलं का? सर्वांनी थांबा थांबा थांबा, कोणीच काही बोललं नाही. बरोबर ना, कोणी ओरडलं नाही, कोणी त्यांना थांबाही म्हणलं नाही. त्यांनी कलर पाहिला आणि त्या गाड्या सर्व थांबल्या. हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? नॉन व्हर्बल. म्हणजे या ठिकाणी शब्द वगैरे वापरले नाही आहे, पण लोकांनी कलर मार्फत आयडेंटिफाय केलं की आपल्याला थांबायचं आहे. म्हणून नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ज्या ठिकाणी शब्दच वापरले जात नाही पण कम्युनिकेशन होतं. लहान मुलगा आहे त्याने हात हलवला मोठेने, आपण काय म्हणतो, टाटा करत असणार आहे, चाललाय म्हणजे काही बोलतो का तो? नाही, फक्त टाटा हात हलवतो, आपल्याला कळतं चाललाय. बरोबर ना. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. एक मुलगी इथं थांबलेली, ठीक आहे, इथे एक मुलगा थांबलेला आहे, त्या मुलाने फक्त त्या मुलीकडे पाहून एक डोळा झाकवला, ती मुलगी येऊन त्याला कानाखाली वाजू शकते. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तो मुलगा बिचारा काय बोलला का? बोलला नाही, पण आय कॉन्टॅक्ट. बरं ना. म्हणजेच काय, या ठिकाणी तुमचे हावभाव असतात, एक्सप्रेशन असतात, कलर असतो, गेस्चर असतं, पोश्चर असतं, त्यामुळं कम्युनिकेशन होऊन जातं. त्याला नॉन व्हर्बल म्हणतात. म्हणजे इथं सिग्नल लागला, काय बोलला नाही सिग्नल, पण त्याचा कलर पाहून लोक थांबले. नेक्स्ट 19 नंबरचे क्वेश्चन. कस्टमर कमिंग टू मॉल शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट अँड ग्रुप बेस्ड ॲक्टिव्हिटीज आर स्टेडीली इन्क्रीजिंग. दिस इज एक्झाम्पल ऑफ. म्हणजे कुठल्या ग्रुप कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहे? म्हणजे एका मॉलमध्ये काय झालं, अनेक कस्टमर, हा मॉल आहे, ठीक आहे, अनेक वेगवेगळे कस्टमर त्या ठिकाणी आले, ठीक आहे. सामायिक हिताचे म्हणजे काय, सर्वांना एक तर किंमत कमी पाहिजे किंवा सामायिक हिताचे म्हणजे त्यांना एकच ऑब्जेक्टिव्ह घेऊन आलेले आहेत काहीतरी, आणि सर्व काय करतात, एकमेकांसोबत विचारांची किंवा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करतात. तर ती जी कम्युनिकेशन आहे ती कुठलं आहे?
त्याला पीअर टू पीअर कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजे आपण सेम लेवलचं कम्युनिकेशन. म्हणजे मॉलमध्ये जे पण कस्टमर असतील ते कस्टमर त्या मॉलसाठी सेम लेवलचे आहेत. अमीर गरीब श्रीमंत कोण नाही आहे, सर्वांना एक गोष्ट जी भेटणार आहे ती एकाच रेटमध्ये भेटणार आहे, बरं ना. किंवा तो गोरा आहे म्हणून त्याला 5 रुपयाला आणि तो काळा आहे म्हणून 20 रुपयाला असं नाही ना. सर्व एका लेवलचे आहेत. म्हणजेच पीअर टू पीअर कम्युनिकेशन. त्याला आपण पीअर ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतो. जसं की तुम्ही क्लासरूममध्ये वेगवेगळे विद्यार्थी असता, ग्रुप तुमचा असतो, ग्रुपमध्ये तुम्ही कम्युनिकेशन करता पीअर टू पीअर. श्रीमंत गरीब पाहता का, नाही पाहत, तुमचं मित्रपणा असतो, ठीक आहे. किंवा टीचर असतील एका स्टाफ रूमचे, सर्व टीचरचे एकमेकांसोबत जे कम्युनिकेशन आहे ते पीअर टू पीअर आहे. प्रिन्सिपलचे पीअर टू पीअर होऊ शकतं. हॉरिझॉन्टलचं एक प्रकार आहे. सिंपल, त्याला आपण पीअर टू पीअर म्हणतो. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. समटाईम मास मीडिया मिसलिडिंग सोसायटी बिकॉज रिसिव्हर आर. म्हणजे मास मीडियामध्ये जे कम्युनिकेशन होत असताना ते मिसलिडिंग होतं काही वेळेस, ठीक आहे. कारण का, रिसिव्हर कशा पद्धतीचे असतात ते विचारलं आहे. रिसिव्हर म्हणजे कोण, ग्राहक किंवा जे ऐकणार आहेत ते. इथं म्हणले पहा, काही वेळा समूह माध्यमामध्ये समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण तेथे ग्राहक डॅश असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल टी व्हीवर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिले पहा, त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं मिनिंग आहे ना ते वेगवेगळे जे रिसिव्हर असतील ते वेगवेगळे काढतात. जसं की फॉर एक्झाम्पल एखादे फेअर अँड लवली असेल किंवा एखादी क्रीम आहे पहा जी तोंडाला लावायची आहे, ठीक आहे, आणि त्या क्रीमची ॲडव्हर्टाइजमेंट चाललेली आहे. तर खेडेगावातले काय म्हणतील, काही पण क्रीमांची ॲडव्हर्टाइजमेंट लावतात, यांनी कुठं गुरु होत असतं का. सिटीतल्या महिला काय म्हणतील, वा खूप छान क्रीम आहे, ठीक आहे, नवीन आलेली मी घेणार आहे. किंवा म्हणू शकतो मिडल क्लास काय म्हणतील, खूप महाग आहे, आपल्या बसची नाही आहे, ठीक आहे. किंवा एखादा म्हणू शकतो दुसऱ्या कंपनीचे जे कस्टमर असतील किंवा दुसऱ्या कंपनीचे लॉयल कस्टमर असतील किंवा एम्प्लॉय असतील, त्यांनी ती ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली तर ते काय म्हणतील, अरे चुकीची ॲडव्हर्टाइजमेंट दाखवत आहे, या क्रीममध्ये असं काहीच नाही आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, एकच संदेश आहे पहा, पण त्या संदेशाचा अर्थ हा वेगवेगळा निघतोय वेगवेगळ्या लोकांमार्फत. असं का होतंय, कारण जे रिसिव्हर आहेत ना ते हेट्रोजिनियस म्हणजेच काय बहुजिन्सी आहेत, सर्व सेम नाही आहेत. खेडेगावातले लोक वेगळे आहेत, शहरातले वेगळे आहेत, ठीक आहे, कंपनीचे एम्प्लॉय वेगळे आहेत, लहान मुलं वेगळे आहेत, प्रत्येक जण त्याचा अर्थ वेगवेगळा काढणार आहे. सिंपल, त्याला रिसिव्हर हेट्रोजिनियस असतात. म्हणून एखादा संदेश असतो त्याचा अर्थ हा वेगवेगळा निघू शकतो अकॉर्डिंग टू रिसिव्हर, बरोबर ना. जसं पहा, एखादा संदेश एखाद्याने सांगितला, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी पॉलिसी, ठीक आहे, तुम्हाला एखाद्या पॉलिसीबद्दल एखाद्याने सांगितलं तर तुम्ही काय म्हणताल, हा बिंडो माणूस मला काहीच ऐकायचं नाही आहे. पण त्याच पॉलिसीबद्दल एखाद्या दुसऱ्या माणसाला त्या व्यक्तीने सांगितलं तर तुम्ही ते म्हणाल, अरे छान पॉलिसी आहे, ठीक आहे, योग्य डायरेक्शन तुम्ही देताय. म्हणजेच काय, संदेश एकच आहे पण त्याचं मिनिंग हे वेगवेगळं निघतंय. कारण का, व्यक्ती वेगवेगळ्या असतात, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती तुम्हाला पाहायला भेटतात. सिंपल ना. म्हणजे रिसिव्हर बहुजिन्सी असतात म्हणून त्याचा अर्थ वेगवेगळा निघू शकतो. इथं तेच म्हणलंय, एकाच संदेश असतो, एकाच संदेशाचा अर्थ वेगवेगळे ग्राहक वेगवेगळा काढू शकतात कारण का ते बहुजिन्सी असतात. सिंपल. तर टोटल 20 क्वेश्चन आपण पाहिलेत. 21 नंबरचा आणि 22 नंबरचा जो क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन आता लेटेस्टमध्ये विचारले जात नाही. आणि जरी विचारले तर तुम्ही प्युअर मॅथमॅटिकल सायन्सचे असाल तर सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही सोडू नका. कारण हे वेळ खाऊ क्वेश्चन आहे. एका क्वेश्चनला सोडवण्यासाठी 15 ते 20 मिनिटं जाऊ शकतात. इतका वेळ तुम्ही एक्झामला देऊ नका. जरी तुम्हाला हा क्वेश्चन येत असला तरी पण सांगतोय मी, क्वेश्चन सोडवता येतोय पण सोडवण्यासाठी 10-15 मिनिटं लागणार आहे. काय उपयोग आहे? उपयोग नाही, सोडून द्या क्वेश्चन, ठीक आहे. 21-22 नंबरचा क्वेश्चन थोडा स्किप करतो मी. एक्झामला आला तुम्ही पण स्किप करा, येत असून देखील. खूप येतोय ना, सर्वात शेवटी सोडवा. पहिले 50-50 किंवा 49 क्वेश्चन सोडवा आणि मग हा क्वेश्चन सोडवा, कारण हा टाइम खाऊ क्वेश्चन आहे, त्याला वेळ लागणार सोडवायला, ठीक आहे. तर 22 पर्यंत जे क्वेश्चन आहेत ना ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहिलेत. 23 पासून ते 50 पर्यंत, म्हणजे 23 ते 50 हे क्वेश्चन आपण पुढच्या पार्ट सेकंडमध्ये पाहूया. आज जो पहिला पार्ट फर्स्ट होता, पार्ट सेकंड मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, किंवा पार्ट फर्स्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पार्ट सेकंडची लिंक देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही पार्ट सेकंड कव्हर करू शकता. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा सांगाल, पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये पूर्णपणे सिलेबस पेपर फर्स्टचा अपडेटेड सिलेबस तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून दिला जातो. तो कव्हर करण्यासाठी 220+ लेक्चर प्रोव्हाइड केलेले आहेत, प्लस मॉक टेस्ट आणि डेमो क्वेश्चन पेपर, जे ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच आहेत, अशा क्वेश्चन पेपरमार्फत तुमची प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते. एक्झामच्या आधी रिव्हिजन असतात किंवा तुम्हाला काही गायडन्स करणारे स्पेशल लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातात. त्याचा वापर तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी होऊ शकतो. या सर्व गोष्टी आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आहे.
कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्सची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. सो आजचं लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.